छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील तलावपाली परिसरामध्ये ओबीसी प्रतिष्ठानच्या वतीने शिवप्रदक्षिणेच्या माध्यमातून छत्रपती शंभूराजांना मानवंदना देण्यात आली। स्वराज्याचे धाकले धनी अर्थातच छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ओबीसी प्रतिष्ठान, मराठा सेवा संघ आणि विविध संघटनांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली। ठाणे शहरातील मासुंदा तलाव, रंगबापूजी गुप्ते चौक, चिंतामणी ज्वेलर्सच्या समोर उभारलेल्या मंडपात स्थापन केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिवप्रदक्षिणेला प्रारंभ करण्यात आला। रणविजय ढोल पथक, सारजी लेमची पथक यांच्या सहभागासह निघालेल्या या प्रदक्षिणेत शेकडो शिवप्रेमी सहभागी झाले होते। यावेळी आयोजक प्रफुल्ल वाघुले यांनी ठाणे शहरात प्रथमच शंभूराजांच्या जयंतीतील उत्सव साजरा करण्यात आला आहे। काही प्रस्थापित इतिहासकारांनी संभाजी राजांचा इतिहास कलंकित करण्याचा प्रयत्न केला होता, तो हाणून पाडण्याचा आमचा प्रयत्न असून खरा इतिहास पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। त्याचाच एक भाग म्हणून हा उत्सव साजरा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। या सोहळ्याच्या आयोजनामध्ये मंगेश सावळे, नितीन लांडगे, रवींद्र कोळी, विजय त्रिपाठी, जितेंद्र यादव, रामानंद यादव, संतोष राणे, निलेश हातणकर, महेश मोरे, संतोष मोरे इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली। आणि त्याचबरोबर मंगेश सावळे यांच्या पुढाकारात ही जयंती मोठ्या संख्येने कार्यक्रम या जयंतीला सामील होत आहेत आणि या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रदक्षिणा घालून आज आम्ही ओबीसी प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने एक विद्वत्ता प्रचूर राजाची जयंती साजरी करत असताना एक शिवप्रदक्षिणा सोहळा ठाण्यात पहिल्यांदाच आयोजित केलेला आहे। आणि सर्व ठाणेकरांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि आमचे सन्माननीय मार्गदर्शक आणि हितचिंतक निरंजनजी डावखरे साहेब जे नेहमीच सामाजिक उपक्रमामध्ये सपोर्ट करतात, ते स्वतः उपस्थित राहून आम्ही रॅलीला सुरुवात केली आहे।